सो हा गुजरात संपतोय आणि एक्झॅक्टली इथून हा जो खराब रस्ता चालू झालेला दिसतोय तुम्हाला तो महाराष्ट्रामध्ये आपण आहोत सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये. तो मागचा वलसाड जिल्हा होता आणि असा मस्त जो खराब रस्ता आहे म्हणजे महाराष्ट्र असं आमच्या साधडपणा. खरं म्हणजे इथून महाराष्ट्र लागतं हे बुरुज आहे. सो हा बुरुज दिसतोय तुम्हाला समोर, तर ते घर दिसतंय. तर ते घर गुजरातमध्ये आत्ताच मिळालेलं मला नव्या माहितीनुसार ते जे घर दिसतंय ते गुजरातमधलं होतं, शेवटचं वलसाड जिल्ह्यातलं. आणि आपण नाशिक जिल्हा महाराष्ट्र येथे प्रवेश करतो आहोत. सूर्या नावाचं शेवटचं गाव होतं, ते गाव पार करून आपण आता इकडे आलेलो आहोत. माझ्या म्हणजे आजोबांचं हे तिकडं शेत आहे, ते फुलं दिसतात ना. हो. तर ते म्हणजे असं निम्मा महाराष्ट्रामध्ये आहे, निम्मा गुजरातमध्ये आहे. बर. हो दिसतंय की सातबारा गुजरात सरकार गुजरात देत आहे आणि महाराष्ट्र सरकार देत आहे. वा, सो अशी काही स्थिती आहे लोकांची, म्हणजे पंजाब पाकिस्तान सारखं झालं आहे. आणि असा सुंदर असा आपल्याला रस्ता लाभलेला आहे. हा नो मॅन्स लँड म्हणायला हरकत नाही, कारण पुढे चांगला रस्ता दिसतोय मला बऱ्यापैकी. नाही बरा नाही याचा तसाच आहे, म्हणजे महाराष्ट्रच आहे थोडा. हरकत नाही. तर असा आपण संध्याकाळी मस्तपैकी इंटर स्टेट खेळ खेळलेला आहे मस्त. आणि महाराष्ट्र बोरमाळमध्ये सोडला, ओझरखेड लागेल आणि फुटबॉलमध्ये आपण गुजरातमध्ये होतो. आणि आता पुन्हा पहिला ओझरखेड लागेल का? उसर सोडून आता गुजरातचं उसर आणि मग महाराष्ट्राचं उसर, गुजरातचं उसर आणि महाराष्ट्राचं ओझरखेड. ओके, उसर मगाचा उसर होता. हां, ते गुजरात होतं उसर, म्हणजे सूर्यामधला सुद्धा एक तालुक्यातला एक पाडा होता उसर नावाचा. आता हा आपण ऑफिशियल महाराष्ट्रामध्ये आलो आहे. ही गावं मला वाटतं नो मॅन्स लँडच्या बॉर्डरची आहे. सो आपण ओझरखेडला भेटू.